मी आणि माझं कुटुंब, माझी कुटुंब माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, एवढ्यापर्यंत तो सगळा खेळ आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की मराठी माणसासाठी हा लढा वगैरे असं काही नाही आहे? कसं होणार मराठी माणूस आज, तसं तुम्ही विचारलं, ती दुसरी पिढी आलेली आहे. ज्या पहिल्या पिढीने ह्यांच्यावर विश्वास ठेवला, जे बाळासाहेबांबरोबर होते, ते अपेक्षेने त्यांच्याबरोबर होते. आज त्या पिढीने त्या पिढीमुळे ह्या पिढीला जे कळलेलं आहे की आज उद्धव ठाकरेंचं मातोश्री 1 आणि मातोश्री 2 झालं, पण मुंबईतला राहणारा मराठी माणूस आज वसई, विरार, नाला सोपारा, कल्याण डोंबिवलीला राहायला गेलेला आहे ना. एवढंच अगर मुंबईवर मराठी माणसाजवळ तुमचं प्रेम होतं, तर मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढला पाहिजे होता, त्यांना घरदारं मिळाली पाहिजे होती, त्यांचं आयुष्य दर्जेदार असलं पाहिजे होतं, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे होतं. पण एका बाजूला मराठीचा टक्का कमी, दुसऱ्या बाजूला बांगलादेशींच्या टक्कावर. ह्याला अगर तुम्ही मराठीचं राजकारण म्हणत असाल ना, तर मला नाही वाटत मराठी माणसाच्या हिताचं हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून ह्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला दिसतील. शिंदेंकडे, एकनाथ शिंदेंकडे आपल्याला माहिती आहे, पक्षाचं नाव आहे, पक्षाचं चिन्ह आहे. खरा शिवसैनिक कोणाकडे आहे हे तर आत्ता कळेलच निकालामध्ये. पण भाजपाकडे नारायण राणे आहेत आणि ते मुंबईत दिसत नाही आहेत प्रचारात. आहेत ना, आता टप्प्याटप्प्याने आता तर रंग चढत झालेले आहेत. अजूनपर्यंत मुख्य कलाकार मैदानात उतरायचे आहेत, मेन बॅट्समॅन अजून मैदानात उतरायचे आहेत. फडणवीस साहेब, ते राणे साहेब, या सगळ्यांमध्ये सगळी चर्चा झालेली आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळ्या पद्धतीचे म्हणजे हे नेते मंडळी आमचे दिसतील, लोकांना जे हवेत असे चेहरे तुम्हाला दिसतील. कारण का शेवटी मुंबईची ही निवडणूक किंवा मुंबईची लढाई, सरिताजी, ही लहान नाही, ही महत्त्वाची आहे. मुंबईला ह्यांच्या कचाट्यातून आम्हाला बाहेर काढायचं आहे. मुंबईला आपल्याला विकसित आणि सुरक्षित ठेवायचं असेल तर आज उद्धव ठाकरे आणि ह्या सगळ्या कंपूंकडून ही मुंबई बाहेर काढायलाच लागेल. मुंबईतला राहणाऱ्या हिंदूला वाचवायलाच लागेल. मुंबईतला राहणाऱ्या मराठी माणसाला परत मुंबईमध्ये आणायलाच लागेल. आणि मुंबईला सुरक्षित आणि विकसित ठेवायचे असेल तर महायुतीला सत्तेमध्ये यायलाच लागेल. त्यासाठी आम्ही सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने रोल करण्यासाठी उतरणार आहोत. खरं तर या प्रचारामध्ये आता काय होतंय हे सांगता येत नाही, पण आताच म्हणजे अमित साटम यांना अमित चाटम वगैरे सुरू झालंय. म्हणजे भाषा नक्की घसरायला लागली आहे. माझ्या दृष्टिकोनातून भाषेपेक्षा सरिताजी ह्या कोकणातल्या जनतेचा फार मोठा अपमान आहे. तुमच्या चॅनलमध्ये पण असंख्य कोकणातले तरुण तरुणी काम करतात, तुम्ही त्यांना विचारा. आमच्या सिंधुदुर्गात, रत्नागिरीत, रायगड या भागामध्ये साटम नावाची असंख्य आडनावाची लोक आहेत. परब आहेत, सावंत आहेत, राणे आहेत, नाईक आहेत, सगळे आहेत. तुम्ही त्याच्यातला आणि ती नुसतं आडनाव नाही आहे, त्या आडनावाला फार मान सन्मान पण आहे, मोठी संख्या आहे. आत्ताच मी कोकणातून सकाळी आलेलो आहे. प्रचंड राग आणि प्रचंड चीड आहे की आमच्यातल्या नुसतं अमित साटम हा व्यक्ती नाही ना, साटम आडनावाचे जेवढे लोक आहेत, तुम्ही सगळ्या जणांचा अपमान केलेला आहे. आम्ही ठाकरेचं वाकरे केलं तर आवडणार तुम्हाला? तुम्ही पाहिजे तेव्हा लोकांची आडनावं बदलाल, त्यांची खिल्ली उडवाल आणि मग आपल्यातले काही पत्रकार त्यांना अरे ठाकरी भाषा बोलतात. अरे पण त्या आडनावाचे जेवढे लोक आहेत, तुम्ही त्यांचा अपमान केलं नाही का? आज जरा बघा कोकणातल्या जेवढे जनतेमध्ये केवढं राग आहे, चीड आहे, मतपेटीतून दिसेल. गृहीत धरली जात आहे, काही बोललं तरी कोकणातले लोक आम्हाला UBTलाच मतदान करणार, आमच्यातलं विचाराच्या लोकांना मतदान करणार. बाळासाहेब आणि कोकण हे वेगळं नातं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आणि या लोकांनी कोकणासाठी नेमकं काय केलं सरिताजी तुम्ही सांगा. सिंधुदुर्ग म्हणजे विधानसभा आणि लोकसभा भास्कर जाधव सोडून ते पण काट्यावर पास झालेले आहेत. एक पण आमदार ह्यांच्याकडे नाही आहे कोकणात. आज एक पण खासदार कोकणातला नाही आहे. आणि तीच परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आता ह्या महापालिकेमध्ये दिसणार आहे. कारण का कोकण आणि मुंबई हे एक अटूट नातं आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही आमच्या मुंबई अध्यक्षांना अशा पद्धतीने हिणवलं आहे ना, ह्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने आमचा कोकणातला माणूस 15 तारखेला देईल तुम्हाला.